नंबर 1. गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदाच चाळून ठेवावे. असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकतो व पीठ चाळल्यावर खाली सांडणार नाही. पीठ चाळून झाल्यावर उरलेला जो कोंडा आहे तो एका भरणीत भरून ठेवा. पाहिजे त्या वेळेला मुटके करू शकतो. हे मुटके चवीला छान लागतात. या कोंड्यामध्ये फायबर व ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. पिठाच्या डब्यात 1 वाटी टाकावी. 1 वाटी पिठात 2 मध्यम आकाराच्या पोळ्या होतात. जेवढ्या पोळ्या पाहिजेत त्या प्रमाणात वाटीने पीठ मोजून घ्यावे. टिप नंबर 2. तांदूळ व धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. कीड लागणार नाही. मटकी, वाटाणा, हरभरा यांना पण बोरिक पावडर लावून ठेवावी. केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज मिळते. नंबर 3. तूर डाळ उन्हात वाळवू नये. नंबर 4. रवा भाजून ठेवल्यास आळी होत नाही. नंबर 5. भगर फ्रीजमध्येच ठेवावी. नंबर 6. खसखस फ्रीजमध्येच ठेवावी. नंबर 7. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीजमध्ये ठेवा. पदार्थ छान फुलून येतो. नंबर 8. हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी, कारण हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. बाहेरून विकत आणली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही. नंबर 9. स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई, शेंगदाणे, सूर्यफूल, राईस ब्रॅन, ऑलिव्ह ऑइल असे वापरावे. पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेल वापरावे. नंबर 10. खीर, बासुंदी, तूप कढवताना वेळ लागतो आणि सतत गॅसजवळ उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी त्यात एखादी जड वस्तू टाकावी, म्हणजे पदार्थ उतू जाणार नाही व आपला वेळही वाचेल. नंबर 11. हेल्थ कॉन्शियस लोक व ज्यांना तेल कमी खायचे आहे अशांनी पदार्थ न तळता ते कमी तेलात भाजून खावे. उदाहरणार्थ पॅटीस, वडे हे नॉनस्टिक तव्यावर थोड्याशा तेलात भाजून घ्यावे. वडा सांबर, बटाटा वडा हे पदार्थ आप्पे पात्रात शिजवून घ्यावे. रसम सोबत खावे. पातळ पदार्थ खाल्ले की पोटभर खाल्ल्याचा फील येतो. नंबर 12. आपल्या प्रत्येक जेवणात काकडी, गाजर, बीट, कांदा हे सीझननुसार असायलाच पाहिजे. नंबर 13. हरभरा डाळ, शेंगदाणे हे उन्हाळ्यात वाळवून डब्यात भरून ठेवावे. पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून छान दळून आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात. पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट असतात. डाळीचे पीठ चांगले दळून मिळत नाही. शेंगदाणे कडक भाजत नाहीत. पावसाळ्यात ऊन द्यायचे झाले तरी ते शक्य नाही. पाऊस अचानक येऊ शकतो. कडक ऊन देखील नसते. नंबर 14. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने डोळ्यातून पाणी येते. डोळ्याची जळजळ होते. यावर एक खास उपाय आहे, तो म्हणजे निरसे. बिना तापवलेले दूध वाटीत घेऊन मेडिकल कॉटन दुधात बुडवून दोन्ही डोळ्यावर 10 मिनिटे ठेवावे. लगेच आराम मिळतो. मेडिकल कॉटन घरात नसेल तर स्वच्छ सुती कापडही चालेल. काकडीचे काप डोळ्यावर 10 मिनिटे ठेवा. नंबर 15. पायाची जळजळ होत असेल तर एका मोठ्या टबात पाणी घेऊन त्यात 3 ते 4 कांद्याचा रस टाकणे व पाय बुडवून ठेवा. कांद्याचा रस मिक्सरमधून काढावा. नंतर पाय कोरडे करून गावरान गाईचे तुपाने तळपायाला मालिश करावी. जेवणात उष्ण पदार्थ घेऊ नयेत. जेवणात काकडी व ताक, जिरेपूड घालून यांचा समावेश असावा. तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.